दशक तिसरा समास नववा मृत्यू निरूपण. मृत्यू अटळ आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू आहे. जीव देह धारण करतो म्हणजे जन्म व देहत्याग म्हणजेच मृत्यू. मृत्यू म्हणजे व्यक्त्यातून अव्यक्त्याकडे प्रयाण होय. सद्गती प्राप्त व्हावी म्हणून परमार्थ परोपकार करावा. भक्तच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटत असतात. मृत्यू निरूपण. श्रीराम. संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर, घडीने घडी श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की संसार म्हणजे स्वतःच स्वार होणे, म्हणजे जीव स्वतः सच्चिदानंद स्वरूप असून त्याचे विस्मरण झाल्याने तो स्वतःला देव मानून बळेच या जन्ममरणाच्या चक्रात सापडतो. एकदा यात जन्म घेतला की मरण चुकत नाही. मरणाची घटना उधार नाही. आजची उद्यावर कुणी ढकलू शकत नाही. माणसाच्या शरीराला क्षणाक्षणाचे माप लागलेले आहे. क्षणाक्षणाने तो मृत्यूच्या निकट जातो आहे. नित्य काळाची संगती, नकळे होणाराची गती, कर्मासारखे प्राणी पडती, नाना देसी विदेशी श्रीराम. जन्माला आल्यापासून काळ नेहमी बरोबर असतो. पुढे काय होणार आहे हे कुणीच सांगू शकत नाही. कुणालाच ते कळत नाही. ज्याचे जसे कर्म असेल त्याप्रमाणे माणूस देशात अथवा परदेशात मृत्यू पावतो. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरतान भरता निमिष्य, जाणे लागे श्रीराम. पूर्वसंचित पूर्णपणे संपताच एक क्षणभराचीही अवकाश मिळत नाही. अखेरची वेळ आली की निमिष भरते न भरते तोच देह सोडून जावेच लागते. अवचिते काळाचे म्हणियारे, मारित सुटती एकसरे, नेऊन घालिती पुढारे, मृत्यूपंथे श्रीराम. अचानक काळाचे दूत येऊन एकदम जीवाला मारत सुटतात आणि पुढे घालून मृत्यूपंथाने घेऊन जातात. होता मृत्यूची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्वत्रांस कुटाकुटी, मागे पुढे होतसे श्रीराम. एकदा मृत्यूची धाड पडली की कोणी पाठीशी घालू शकत नाही. सर्वांनाच काळ कुटून टाकतो. त्यात कुणाला लवकर मरण येते तर कुणाला उशिरा. मृत्यूकाळ काठीनिकी, बैसे बळीयाचे मस्तकी, महाराजे बळीये लोकी, राहो न सकती श्रीराम. मृत्यूकाळ म्हणजे जणू भरभक्कम काठीच आहे. कितीही बलवान माणूस असला तरी त्याच्या मस्तकावरही तिचा प्रहार होतोच. अत्यंत बलाढ्य राजे रजवाडेही तिच्या पुढे टिकू शकत नाहीत. मृत्यून म्हणे किंवा क्रूर, मृत्यून म्हणे हा झुंजार, मृत्यून म्हणे संग्रामशूर, समरंगणी श्रीराम. मृत्यू असे म्हणत नाही की हा क्रूर आहे, हा झुंजार आहे किंवा हा समरांगणी संग्रामशूर आहे. मृत्यून म्हणे की हा कोपी, मृत्यून म्हणे हा प्रतापी, मृत्यून म्हणे उग्ररूपी, महांखळ श्रीराम. किंवा हा कोपी आहे, हा प्रतापी आहे, हा महादुष्ट असून अत्यंत उग्र स्वरूपाचा आहे. मृत्यून म्हणे हा बळाढ्य, मृत्यून म्हणे धनाढ्य, मृत्यून म्हणे आढ्य, सर्व गुणे श्रीराम. किंवा हा बलाढ्य आहे, हा धनाढ्य आहे किंवा हा सर्वगुण संपन्न आहे. मृत्यून म्हणे हा विख्यात, मृत्यून म्हणे हा श्रीमंत, मृत्यून म्हणे हा अद्भुत, पराक्रमी श्रीराम. हा प्रसिद्ध आहे, हा श्रीमंत आहे व हा अद्भुत पराक्रमी आहे. मृत्यून म्हणे हा भूपती, मृत्यून म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यून म्हणे हा करामती, कैवाड जाणे श्रीराम. किंवा हा भूपती आहे, हा चक्रवर्ती आहे, हा तंत्रमंत्र प्रयोग जाणणारा करामती आहे. मृत्यून म्हणे हयपती, मृत्यून म्हणे गजपती, मृत्यून म्हणे नरपती, विख्यात राजा श्रीराम. हा अश्वांचा धणी आहे, हा गजपती आहे किंवा हा अत्यंत विख्यात राजा आहे. मृत्यून म्हणे वरिष्ठजणी, मृत्यून म्हणे राजकारणी, मृत्यून म्हणे वेतनी, वेतन धरता श्रीराम. किंवा हा लोकांत श्रेष्ठ आहे किंवा हा राजकारणी आहे किंवा हा वेतन घेणारा किंवा अनेकांना वेतन देणारा मालक आहे. मृत्यून म्हणे देसाई, मृत्यून म्हणे व्यवसायी, मृत्यून म्हणे ठाई ठाई, पुंडराजे श्रीराम. हा देसाई आहे किंवा हा व्यवसायी आहे किंवा हे ठिकठिकाणचे पुंडराजे आहेत. मृत्यून म्हणे मुद्राधारी, मृत्यून म्हणे व्यापारी, मृत्यून म्हणे परणारी, राजकन्या श्रीराम. हा राजमुद्रा धारण करणारा आहे, हा व्यापारी आहे, हा परदारा आहे किंवा ही राजकन्या आहे. मृत्यून म्हणे कार्यकारण, मृत्यून म्हणे वर्णावरण, मृत्यून म्हणे हा ब्राह्मण, कर्मनिष्ठ श्रीराम. हे कार्य आहे, हे कारण आहे, हा उच्चवर्णीय आहे किंवा हा नीच वर्णाचा आहे किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे. मृत्यून म्हणे व्युत्पन्न,
मृत्यण म्हणे संपन्न, मृत्यण म्हणे विद्वज्जन समुदायी श्रीराम. हा व्युत्पन्न आहे, हा संपन्न आहे किंवा सभेतील हे मोठे विद्वान पंडित आहेत. मृत्यण म्हणे हा धूर्त, मृत्यण म्हणे बहुश्रुत, मृत्यण म्हणे हा पंडित महाभला श्रीराम. हा धूर्त आहे, हा बहुश्रुत आहे, हा मोठा सज्जन असून पंडित आहे. मृत्यण म्हणे पुराणिक, मृत्यण म्हणे हा वैदिक, मृत्यण म्हणे हा याज्ञिक अथवा जोशी श्रीराम. हा पुराणिक आहे, हा वैदिक आहे, हा याज्ञिक आहे आणि हा जोशी किंवा ज्योतिषी आहे. मृत्यण म्हणे अग्निहोत्री, मृत्यण म्हणे हा श्रोत्री, मृत्यण म्हणे मंत्रयंत्री पूर्णागमी श्रीराम. हा अग्निहोत्री आहे, हा श्रोतशास्त्रवेत्ता याज्ञिक आहे किंवा हा पूर्णपणे तंत्रमंत्रशास्त्र जाणणारा आहे. मृत्यण म्हणे शास्त्रज्ञ, मृत्यण म्हणे वेदज्ञ, मृत्यण म्हणे सर्वज्ञ सर्व जाणे श्रीराम. हा शास्त्रज्ञ आहे, हा वेदज्ञ आहे, हा सर्वज्ञ असून सर्व जाणतो. मृत्यण म्हणे ब्रह्महत्या, मृत्यण म्हणे गोहत्या, मृत्यण म्हणे नाना हत्या श्री बाळकादी श्रीराम. हा ब्रह्महत्या करणारा आहे, हा गोहत्या करणारा आहे किंवा स्त्री बालके इत्यादींची हत्या करणारा आहे. मृत्यण म्हणे रागज्ञानी, मृत्यण म्हणे ताळज्ञानी, मृत्यण म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता श्रीराम. हा रागज्ञानी आहे, हा तालज्ञानी आहे किंवा हा तत्वज्ञ जाणणारा तत्वज्ञानी आहे. मृत्यण म्हणे योगाभ्यासी, मृत्यण म्हणे संन्यासी, मृत्यण म्हणे काळासी वंचू जाणे श्रीराम. हा योगाभ्यासी आहे, हा संन्यासी आहे, हा काळाला फसवू शकेल असा योगी आहे. मृत्यण म्हणे हा सावध, मृत्यण म्हणे हा सिद्ध, मृत्यण म्हणे वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी श्रीराम. हा सावध आहे, हा सिद्ध आहे, हा प्रसिद्ध वैद्य आहे किंवा हा पंचाक्षरी आहे. मृत्यण म्हणे हा गोसावी, मृत्यण म्हणे हा तपस्वी, मृत्यण म्हणे हा मनस्वी उदासीन श्रीराम. हा गोसावी आहे, हा तपस्वी आहे किंवा हा मनोजयी असून विरक्त आहे. मृत्यण म्हणे ऋषेश्वर, मृत्यण म्हणे कवेश्वर, मृत्यण म्हणे दिगंबर समाधीस्थ श्रीराम. हा ऋषीश्वर आहे, हा कवेश्वर आहे, हा दिगंबर आहे, हा समाधीस्थ आहे. मृत्यण म्हणे हठयोगी, मृत्यण म्हणे राजयोगी, मृत्यण म्हणे वीतरागी निरंतर श्रीराम. हा हठयोगी आहे, हा राजयोगी आहे किंवा हा निरंतर विरक्त आहे. मृत्यण म्हणे ब्रह्मचारी, मृत्यण म्हणे जटाधारी, मृत्यण म्हणे निराहारी योगेश्वर श्रीराम. हा ब्रह्मचारी आहे, हा जटाधारी आहे, हा निराहारी योगेश्वर आहे. मृत्यण म्हणे हा संत, मृत्यण म्हणे हा महंत, मृत्यण म्हणे हा गुप्त होत असे श्रीराम. हा संत आहे, हा महंत आहे, हा हवे तेव्हा गुप्त होणारा आहे. मृत्यण म्हणे स्वाधीन, मृत्यण म्हणे पराधीन सकळ जीवांस प्राशन मृत्यूची करी श्रीराम. हा स्वाधीन आहे, हा पराधीन आहे अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यूच खाऊन टाकतो. एक मृत्यू मार्गी लागले, एके अर्ध पंथ क्रमिले, एक ते शेवटास गेले वृद्धपणी श्रीराम. काही जीव जन्मतःच मरतात, काही अर्धे आयुष्य जगून मरतात, तर काही वृद्धपणी मरतात. मृत्यण म्हणे बाळ तारुण्य, मृत्यण म्हणे सुलक्षण, मृत्यण म्हणे विचक्षण बहुबोलिका श्रीराम. मृत्यू हा विचारच करीत नाही की हा बाल आहे, हा तरुण आहे, हा सुलक्षण आहे किंवा हा खूप बोलका आहे की हा चतुर शहाणा आहे. मृत्यण म्हणे हा आधार, मृत्यण म्हणे उदार, मृत्यण म्हणे हा सुंदर चतुरांग जाणे श्रीराम. हा अनेकांचा आधार आहे किंवा हा उदार आहे, हा सुंदर असून चतुरस्त्र आहे. मृत्यण म्हणे हा पुण्यपुरुष, मृत्यण म्हणे हरिदास, मृत्यण म्हणे विशेष सुकृती नर श्रीराम. हा पुण्यपुरुष आहे, हा हरिदास आहे किंवा हा विशेष सत्कर्म करणारा आहे. आता असो हे बोलणे, मृत्यापासून सुटीजे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथे श्रीराम. आता हे बोलणे पुरे झाले, मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही. प्रत्येक जीवास लवकर अगर उशिरा पण निश्चितपणे मृत्यूपंथानेच जावे लागते. चारी खाणे चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी जन्मा आले तितुके प्राणी मृत्यू पावती श्रीराम. सृष्टीत असणाऱ्या जरायुज, अंडज, स्वेदज व उद्भिज या 4 प्रकारच्या प्राण्यांना परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी या 4 प्रकारच्या वाणींना 84 लक्ष जीवयोनींना म्हणजेच जे जे जन्मास येतात
त्या सर्व प्राण्यांना मृत्यू चुकत नाही. मृत्याभेन पळो जाता तरी मृत्य सोडिना सर्वथा, मृत्यासने चुकविता काही केल्या श्रीराम. मृत्यूला भिवून पळून जावे म्हटले तरी मृत्यू सर्वथा सोडतच नाही. काहीही केले तरी मृत्यूला चुकविता येतच नाही. मृत्य न म्हणे हा स्वदेशी, मृत्य न म्हणे हा विदेशी, मृत्य न म्हणे हा उपवासी, निरंतर श्रीराम. हा माणूस स्वदेशातील आहे की विदेशातील आहे, किंवा हा निरंतर उपवास करणारा आहे, याचा विचार मृत्यू करीत नाही. मृत्य न म्हणे थोर थोर, मृत्य न म्हणे हरिहर, मृत्य न म्हणे अवतार भगवंताचे श्रीराम. माणूस अत्यंत थोर असला, प्रत्यक्ष हरिहर असले किंवा भगवंताचे अवतार जरी असले तरी मृत्यू त्यांना जुमानत नाही. श्रुती कोप न करावा, हा मृत्यूलोक सकाळांस ठावा, उपजला प्राणी जाईल बरवा, मृत्यूपंथे श्रीराम. हे सर्व ऐकून श्रोत्यांनी राग मानू नये. हा मृत्यूलोक आहे हे सर्वजण जाणतातच. जो जन्माला येतो तो प्राणी मृत्यूच्या मार्गाने जातो हे ठरलेलेच आहे. येथे न मानता किंत, हा मृत्यूलोक विख्यात, प्रकट जाणीती समस्त, लहान थोर श्रीराम. या बाबतीत संशय घेणे योग्य नव्हे, कारण लहान थोर सर्वांनाच हे स्पष्ट माहिती आहे. तथापि किंत मानिजेल, तरी हा मृत्यूलोक नव्हेल, या कारणे नासेल, उपजला प्राणी श्रीराम. जरी संशय घेतला तरी हा मृत्यूलोक नाही असे होणार आहे का? म्हणून येथे जन्मलेला प्रत्येक जण मरणारच आहे. ऐसे जाणून या जीवे, यांचे सार्थकीची करावे, जनी मरून उरवावे, कीर्ती रूपे श्रीराम. तरी हे जाणून घेऊन प्रत्येक जीवाने आपल्या आयुष्याचे सार्थकच करावे. मृत्यूने देह नष्ट झाला तरी या लोकात त्याने कीर्तिरूपाने उरावे. एरवी प्राणी लहान थोर, मृत्य पावती हा निर्धार, बोलिले हे अन्यथा उत्तर, मानूची नये श्रीराम. नाहीतर जे लहान थोर प्राणी या जगात येतात ते सर्व मृत्यू पावतात हे अगदी निश्चितच आहे. म्हणून आत्तापर्यंत जे काही सांगितले ते खोटे मानूच नये. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे, मृत्यूपंथे श्रीराम. अत्यंत वैभव संपन्न, दीर्घायुषी, ज्यांचा महिमा अगाध होता, असे सर्वजण शेवटी मृत्यूपंथानेच गेले आहेत. गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत संग्रामी, संग्राम सौरे श्रीराम. अत्यंत पराक्रमी, अत्यंत कपटी, संग्रामशूर असे अनेक रणांगणावर संग्राम करीत असतानाच गेले. गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुता कुळांचे, कुळवंत राजे श्रीराम. अत्यंत बलवान असलेले, अत्यंत दीर्घायुषी, अनेक कुलवंत, अनेक कुळातील प्रसिद्ध राजे सगळेच गेले. गेले बहुतांचे पाळक, गेले बुद्धीचे चाळक, गेले युक्तीचे तार्किक, तर्कवादी श्रीराम. अनेक लोकांचे पालनपोषण करणारे, अनेकांच्या बुद्धीला प्रेरणा देणारे, मोठ्या युक्तीने तर्क करणारे तर्कवादी सगळेच गेले. गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर, मृत्यूपंथे श्रीराम. विद्येचे सागर असणारे, बळाचे डोंगर असणारे, धनाचे कुबेर असणारे सगळेच मृत्यूपंथानेच गेले. गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे, कार्यकर्ते श्रीराम. मोठ्या पुरुषार्थाचे, अत्यंत पराक्रम गाजविलेले, मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते सर्व गेले. गेले बहुत शस्त्रधारी, गेले बहुत परोपकारी, गेले बहुत नानापरी, धर्मरक्षक श्रीराम. अनेक शस्त्रधारी, अनेक परोपकारी, नाना प्रकारचे धर्माचे रक्षण करणारे सगळे गेले. गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे, नीतिवंत राजे श्रीराम. मोठे प्रतापवान, मोठे कीर्तिमान व अत्यंत नीतीने वागणारे नीतिवंत असे अनेक राजेही गेले. गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत वेवादी, बहुतांपरीचे श्रीराम. मोठे मतवादी किंवा अनेक मतवादी, अनेक कार्यवादी, अनेक प्रकारचे वादविवाद करणारे सर्व गेले. गेली पंडितांची थाटे, गेली शब्दाची कचाटे, गेली वादके अचाटे, नाना मते श्रीराम. पंडिताचे समुदाय गेले, शब्दाची खटपट लटपट करणारे गेले, नाना मतांचे प्रतिपादन करून अचाट वाद करणारेही गेले. गेले तापशांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार, मृत्यूपंथे श्रीराम. तपस्वी लोकांचे समुदाय गेले, असंख्य संन्यासी गेले, सारासार विचार करणारे विचारवंतही मृत्यूपंथानेच गेले. गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी,
गेले बहुत नाना परी, नाना छंद करुणी श्रीराम. अनेक संसारी गेले, अनेक वेशधारी गेले, नाना प्रकारचे छंद करणारे अनेक लोक आपला छंद करता करता गेले. गेले ब्राह्मण समुदाये, गेले बहुत आचार्ये, गेले बहुत सांगोकाये, किती म्हणोनी श्रीराम. ब्राह्मणांचे समुदाय गेले, अनेक आचार्य गेले, असे अनेक अनेक लोक गेले, किती म्हणून सांगावेत. असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपकार झाले आत्मज्ञानी श्रीराम. असो याप्रमाणे सर्व मृत्यूपंथानेच गेले, फक्त जे स्वरूपकार झाले ते आत्मज्ञानीच फक्त एकटे राहिले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मृत्यू निरूपण नाम समास नववा. श्रीराम.